तर मित्रांनो नेहमीप्रमाणे अंघोळ वगैरे केली गेलो हो गावात दाढी करायला. पण दाढी करायला बसल्या बसल्या इथं दाढी करायचा फेस लावला. पण तो बाबा तर मस्तपैकी चहा पितोय. म्हणलो अरे मला तरी विचार चहा मी सकाळी सकाळी झालो. पण त्याने काही विचारलं नाही भाऊ चहा मला. म्हणलं लवकर आवर भाऊ आता. घरी येऊन पाहतोच काय माझं चार्जर बिघडलं. पण माझा भाऊ काहीतरी करीत होता. ब्लेड पानाने नीट करीत होता का खराब करीत होता ते अजून काही समजलं नाही भाऊ मला. मित्रांनो आज वडिलांनी दुपारीच मला चाऱ्याला पाठवलं बरं का. निबार कंबड्यातला घातले म्हणजे चारा घेऊन ये आणि तोडून ठेवलेला कावळ्यानं घरी घेऊन ये बरं का. म्हणलं फुकटचं काम चला भाऊ. मित्रांनो मी जिम मध्ये ना 50-50 100-100 किलोचे डंबे सुचले बरं का. पण ती 5 किलोची पिंडी जर खांद्यावर घेतली ना माणसाचा पाय अवकाळ होऊन जातो. घरी आलो मस्त पैकी फ्रेश वगैरे झालो बरं का. आणि फ्रेश झाल्यानंतर उचलला ना मी 2 किलोचा खांबा माझवाला. खांबा म्हणजे दारूचा नाही बरं का पाण्याचा खांबा आहे. एक माझा भाऊ बरं का पुण्याला आयटी कंपनी मध्ये जॉबला जेव्हा मी त्याच्या कॅमेरा फिरवला ना मक्कर लाजत होता बरं का. म्हणलं काहीच घाबरू नको मी काहीच घाम बोलणार नाही बरं का. नंतर जेव्हा आम्ही जिमला चाललो मित्रांनो मग आमचा झाला ना शॉट मग तुम्हाला दाखवतो बरं का काय शॉट झाला बघा बरं. आमचा शॉट असा झाला होता की आमच्या वाला गाडीचा डायरेक्ट डिस्प्ले गेला होता. म्हणलं आता पासवर्ड टाकून गाडी ओपन कशी करायची तीच भीती होती बरं का. मग काय गेलो जिम मध्ये वाला कंपनी वाल्याला फोन केला बघ तो डायरेक्ट म्हणला 30,000 रुपयाचा डिस्प्ले लागला शॉट. मग आमचा म्हणलो जागेवर शॉट लागून गेलो 30,000 रुपयाचा. मी पण आज जिम मध्ये घुसले पोरं वायगून आले होते. म्हणलो यायला ही लॅब आहे का जिम आहे काय समजत नव्हतं भाऊ आम्हाला. पण आता घरी आले होतं मोकर टेन्शन मध्ये भाऊ कारण आमचा छोटा अमोल खताळचे चुलत भावाचे मोकर भांडणं चालू होते. पण ते भांडणं कशावरून चालू होते काय अजून